नमस्कार. मी मधुरा वेलणकर साटम. मी समीरा गुजर. आज आम्ही दोघी तुमचं स्वागत करायला आहोत. खरंच दोघी म्हणजे पुन्हा एकदा समीरा आपल्या बरोबर आहे. इनक्रेडिबल मराठीच्या या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं आम्ही दोघी स्वागत करतो. मग आज विचारूया समीरालाच, काय करायचंय आज आपण एक खेळ खेळूया. तयार? यानंतर आपण जे काही बोलू ते फक्त मराठीतून बोलायचं. एकही इंग्रजी किंवा परकीय भाषेतला शब्द वापरायचा नाही. हरकत नाही, ट्राय करूया. सॉरी नाही एक मिनिट, क्षमस्व. प्रयत्न करूया. बापरे, जमणार नाही. जमेल. बघितलं, ही एक्सपेरिमेंट, हा प्रयोग आपण एवढ्यासाठीच केला की आपल्या लक्षात यावं की किती सहजपणे आपण मराठी बोलत असताना इतर भाषिक शब्द त्यामध्ये वापरतो. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण मराठी बोलतो आहोत, पण आपण अगदी नकळत एक सरमिसळ भाषा बोलत असतो. आता भाषा ही जर आपली ओळख आहे, आपली अस्मिता आहे असं आपण मानतो, तर मग तिचा वापर करताना आपण अधिक जागरूक राहायला हवं, नाही का? नाही, तू म्हणतेस ते पटतंय, म्हणजे बरोबर आहे, पण नाण्याची दुसरी बाजू पण बघायला हवी ना. म्हणजे भाषा ही शेवटी संभाषणासाठी असते. म्हणजे आज आपण पण ज्या ग्लोबल जगात वावरतो आहोत, इथे एकाच वेळेला इतक्या भाषा आहेत, इतक्या संस्कृती आहेत, त्या सगळ्या एकत्र वावरत असताना भाषेमध्ये बाहेरून शब्द येणारच ना. आणि खरं तर त्याने भाषा समृद्ध होत नाही का? बरोबर आहे, तुझा मुद्दा अगदी बरोबर आहे. आता बघ ना, पिझ्झा, पास्ता, बर्गर हे सगळे पदार्थ बाहेरूनच आले, मग त्यांची नावंही आपण बाहेरूनच घेतली. किंवा आता ब्लूटूथ, यूट्यूब, व्हॉट्सॲप या गोष्टी नव्याने निर्माण झाल्या. त्या जशा आपण स्वीकारल्या, त्याबरोबर त्यासाठीचे शब्दही आपण स्वीकारले. पण म्हणून आपल्या भाषेत त्यासाठी प्रतिशब्द आहेत का हे तपासायचंच नाही का? किंवा त्यासाठी आपल्याला नव्याने काही शब्द तयार करता येतील का, यासाठीचा प्रयत्न करायचाच नाही का? नाही, प्रयत्न करायला हवा, म्हणजे मुद्दा बरोबर आहे. पण कसं शक्य आहे? म्हणजे काही शब्द खूप कृत्रिम असे वाटणार नाहीत का? आपल्या असं तोंडात सहज यायला पाहिजेत ते शब्द. हे म्हणणंही रास्त आहे. पण मला एक सांग, तू मेयरला मराठीत काय म्हणशील? महापौर. बरोबर. समजा इंग्रजी शब्द डेट, दिनांक, जर्नलिस्ट, पत्रकार, एखाद्या वृत्तपत्राचा एडिटर, संपादक, एखाद्या फिल्मचा एडिटर, संकलक. वा, बघ, तुलाच हे शब्द अतिशय सहज आठवले, फार प्रयत्न न करता आठवले. आणि आपण जर ठरवलं तर हे शब्द आपण वापरण्याची सवयही स्वतःला लावू शकतो. आणि तुम्हाला ठाऊक आहे का, हे शब्द आपल्याला कोणी दिले? तर हे शब्द आपल्याला दिले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी. पोस्टाला टपाल म्हणणं असेल, फोनला दूरध्वनी, मेंबर ऑफ पार्लमेंटला संसदपटू, लॉजिंग अँड बोर्डिंगला भोजन निवासगृह, टेलिव्हिजनला दूरदर्शन, हेही शब्द त्यांनीच आपल्याला सुचवले. इतकंच नाही, तर त्यांनी मराठी भाषा इंग्रजी, अरबी आणि फारसी या भाषांच्या गुलामगिरीतून मुक्त व्हावी म्हणून भाषा शुद्धीची चळवळ सुद्धा सुरू केली. खरं तर वीर सावरकरांचं व्यक्तिमत्व इतकं उत्तुंग आहे आणि त्यांची कामगिरी इतकी भव्य आणि विविधांगी आहे की त्या सगळ्या विषयीच खरं तर अनेक भागांची एखादी मालिकाच करावी लागेल, कारण त्यांचं कामच एवढं मोठं आहे. पण आपल्या या कार्यक्रमामध्ये आपण मराठी भाषा, मराठी संस्कृती, तिचा इतिहास, तिची प्रगती, तिचे काही खास पैलू याविषयी जाणून घेत असतो. म्हणून वाटलं की आज सावरकरांच्या तुलनेने अपरिचित अशा पैलूविषयी सांगावं. तर आज जाणून घेऊया भाषा पंडित, भाषा तज्ज्ञ सावरकरांविषयी. एक किस्सा सांगते. चित्रपट महर्षी भालजी पेंढारकरांनी सावरकरांना आपला जयप्रभा स्टुडिओ पाहायला बोलवलं. तिथे सावरकरांनी पाहिलं की प्रत्येक दालनावर छान सुवाच्य पाट्या लिहिलेल्या होत्या, पण सगळ्या इंग्रजी भाषेत. त्यांनी लगेच ही बाब पेंढारकरांना सांगितली. ते म्हणाले, मराठी चित्रपट निर्माण करता, मग पाट्या इंग्रजी का? तेव्हा पेंढारकर म्हणाले, आता तंत्र विलायती आहे, तर त्यासाठी देशी शब्द आणणार कुठून? मग सावरकरांनी तिथल्या तिथे त्या सगळ्या पाट्यांवर लिहिण्यासाठी सुंदर मराठी शब्द सुचवले. म्हणजे शूटिंगला चित्रण,
आउटडोअर शूटिंगला बाह्य चित्रण, ड्रेसिंग रूमला वेशकक्षा, स्टुडिओला तर त्यांनी कला मंदिर असा इतका सुंदर आणि समर्पक शब्द सुचवलाय. अगदी 3D फिल्मला सुद्धा त्रिमितीपट हा शब्दही त्यांनीच सांगितलाय. खरंच ते भाषा प्रभू होते. स्वतः कवीच नाही तर महाकवी होते. त्यामुळे त्यांनी सुचवलेले, त्यांना त्यांच्या प्रतिभेतून सुचलेले हे शब्द समाजात अगदी सहज रुळले देखील. 1923 ते 1937 या काळामध्ये सावरकर रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध होते. म्हणजे त्यांना रत्नागिरी सोडण्याची परवानगी नव्हती आणि प्रत्यक्ष राजकारणात भाग घ्यायला सुद्धा बंदी होती. पण याही काळात ते स्वस्थ बसले नाहीत. तेव्हा त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, कालबाह्य रूढी यांवर टीका करणारे पुष्कळ लेख किर्लोस्कर मासिकातून लिहिले. आणि त्याच काळात 1924 मध्ये त्यांनी केसरीत मराठी भाषेचे शुद्धीकरण ही लेखमाला लिहिली. याच शीर्षकाची पुस्तिका नंतर प्रकाशित झाली. या त्यांच्या मोहिमेची अनेकांनी त्या काळात टिंगल केली. पण सावरकर आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. कारण या चळवळीमागची त्यांची प्रेरणा होते साक्षात छत्रपती शिवाजी महाराज. आम्ही या भाषा शुद्धी पुस्तकाची लिंक खाली दिलेली आहे, ती नक्की बघा. या पुस्तकाच्या सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करण्यात आलं आहे. महाराजांनी स्वराज्य स्थापनेनंतर रघुनाथ पंडित या विद्वानाला सांगून दरबारात वापरायच्या शब्दांसाठी राज्य व्यवहार कोश बनवून घेतला. कारण तोवर दरबारातील भाषा ही अरबी, फारसी अशी होती. आता बादशाह राजा झाला, शहजादा राजपुत्र झाला, लष्कर सैन्य झालं. हे सगळे ह्याच कोशात सुचवलेले पर्याय आहेत. याच ठिकाणी सावरकरांनी रघुनाथ पंडितांनी लिहिलेली प्रस्तावना दिली. त्यात ते सांगतात की हे शब्द स्वीकारायला लोक सहज तयार नाहीत, थट्टा करतात. पण हरकत नाही, आमच्या प्रयत्नाला मूर्ख लोक हसले तर त्यांना कोण भीक घालतो? काटे खाणाऱ्या उंटाला मधुर केळ्याची चव काय कळणार? खरंच आता आपण कुणाच्या बाजूने आहोत हे ठरवायला हवं. छत्रपती शिवाजी महाराजांनी धरलेला हा आग्रह पुढे नेणाऱ्या रघुनाथ पंडित आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाजूने आपण उभे राहणार आहोत की काय फरक पडतो असं म्हणून स्वस्थ बसणार आहोत. सावरकरांच्या शब्दात सांगायचं तर हे व्रत अवघड आहे. एका रात्रीत ते शक्य नाही. सावरकर म्हणतात त्याप्रमाणे त्रास तर होणारच. रुळलेल्या शब्दांना सोडण्याचा प्रयत्न करताना, बोलताना, लिहिताना प्रत्येकास पदोपदी त्रास होतो हे आम्ही स्वतःच्या अनुभवावरून जाणून आहोत. पण म्हणूनच निर्धार हवा. जाऊ द्या, हे शब्द बहिष्कृत करणे मूर्खपणाचे आहे, हा अभिमानाचा अतिरेक आहे असं म्हणण्यापेक्षा आपण आपल्याशीच म्हटले पाहिजे की काय बुवा, खरेच की केवढी लज्जेची गोष्ट की या शब्दांचा प्रतिशब्द आपल्याला देता येऊच नाही. इतके का आपण गुलाम झालो आहोत? प्रयत्न केला तर इलेक्शनच्या रिझल्टला, निवडणुकीचा निकाल नक्कीच म्हणू शकतो आपण. आणि म्हणूनच मराठी भाषेविषयीचं आपल्या मनात असलेलं प्रेम वाढावं, नवीन पिढीमध्ये सुद्धा आपल्या भाषेविषयीची ओढ निर्माण व्हावी आणि इतिहासाविषयीची, आपल्या भाषेच्या, संस्कृतीच्या इतिहासाविषयीची आपली जागरूकता वाढावी, यासाठी हा इन्क्रेडिबल मराठी सारखा उपक्रम एक छोटासा प्रयत्न म्हणून आम्ही हाती घेतलाय. पण मला खात्री आहे, म्हणजे खरं तर तुमच्या ज्या प्रतिक्रिया येतात त्यावरून मी असं म्हणू शकते की आपला हा जो प्रेक्षक आहे तो सुद्धा या प्रयत्नामध्ये सहभागी आहे. आणि असेच सहभागी होत राहा. तुम्हाला अजून कुठले विषय ऐकायला आवडतील हे सुद्धा आम्हाला तुमच्या प्रतिक्रियेमध्ये कळवा. आणि अर्थात तुम्ही सहभागी आहातच, पण तुमच्याबरोबर अजून अनेकांना या वाटचालीमध्ये सहभागी करून घ्याल अशी एक आशा व्यक्त करतो. आणि अर्थात तुम्हाला वेगवेगळे विषय बघण्यासाठी मधुरा वेलणकर साटम हा माझा यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला लागेल. तो नक्की करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे नवीन एपिसोड आला की तुम्हाला तो पाहता येईल. आणि पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका अशाच नव्या गोष्टीसह. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद.